या वर्षीचा आंबा आणि त्यासोबत पुरणपोळीचा बेत. चला तर तुम्हाला दाखवते मी. शॉर्टकटमध्ये जास्त नाही डीपमध्ये दाखवत. तर आज होता पुरणपोळीचा बेत. कुणाकुणाला आवडता पुरणपोळी आणि आमरस. मला तर खूप आवडतो. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि पाहिल्यानंतर लाईक जरूर करत जा. आणि लाईक करत नाही पाहतात आणि लाईक करत नाही तशीच निघून जातात आणि कमेंट करून जातात. नुसता व्हिडिओ थंबनेल आणि टायटल बघून कमेंट करू नका. अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा, नंतर कमेंट करा. तर पहा, मी 1-1.5 ग्लास अशी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे शिजायला, कुकरमध्ये ठेवली. आणि हे डाळ आहे हरभऱ्याचीच आहे आणि मी सकाळी भिजत घातली होती. मला एक रेसिपी करायची होती पण ती काय करणं झालं नाही. मग आता ती डाळ काय करायची, वेस्ट होऊन जाईल. संध्याकाळी तर करायचं होतं, तर संध्याकाळी ठरवलं पुरणपोळी करायची. मग त्यामुळं काय करायची ह्या डाळीचं म्हणून विचार पडला होता. म्हणलं जाऊ दे आता ह्याचेच आपण भजी बनवू. थोडीच होती डाळ. मग ती डाळ घेतली, मिक्सरच्या भांड्यात टाकली, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक टाकलं आणि बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, बारीक अशी वाटून घेतलेली आहे. आता यापासूनच आपल्याला भजी बनवायची आहेत. तर हे पहा, मी काढून घेते पातेल्यामध्ये. तर एवढीच नाही आहे, थोडीशीच आहे, पण आपल्याला पीठ पण ॲड करायचं आहे, बेसन पीठ. तर हे घेतलेला आहे कांदा, उभाच कट केलेला पातळ असा कट करून घेतलेला आहे, ते पण टाकून घेते मी. आणि खूप टेस्टी लागत होते ही भजी. केल्या केल्या तर पटकन फस्त झाले होते आमचे तर भजी. खूप छान झाले होते. असे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. हरभऱ्याची डाळ भिजत घालून ते मिक्सरला बारीक करून त्याची भजी बनवून पहा, किती छान लागते. भरपूरच छान लागते बेसन पिठापेक्षा ह्याची. आता बेसन पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, चोळून घेतलेला आहे. छान वास येतो, सुगंध. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तिखट वगैरे तर आपल्याला टाकायचं नाही, अगोदरच मिरच्या टाकलेल्या होत्या आणि जास्त नाही तिखट बनवायचं, मुलं खातात म्हणून. ते भिजत घातलं आणि नंतर हे पहा, पुरण आपली डाळ शिजलेली आहे आणि डाळ ही भरपूर शिजली होती जास्तच आणि पुरण त्यामुळे पातळ झालं होतं. हे डाळ शिजल्यानंतर काढून घेतली चाळणीमध्ये. आणि हे पहा, येळवणी काढलेला आहे आणि ह्या आमटीसाठी काढलेला आहे. तर यामध्ये फक्त हेच टाकलेलं आहे, मी डाळ टाकलीच नाही आहे आमटीमध्ये. आता पुरण आपण हे करून गूळ टाकून, गुळाचं बनवायचं आहे, साखर नाही, गुळाचं हेल्दी असं. आता डाळ टाकून घेतली आहे कढईमध्ये. कढई अगोदर गरम होऊ दिली. आता पुरण गूळ टाकून मिक्स करून घ्यायची ही डाळ. हे पहा, गूळ टाकून घेते. जेवढं डाळ घेतली होती तेवढाच गूळ घेतलेला आहे मी. छान लागते गुळाची पण. आम्ही साखरेची नाही बनवत, गुळाचीच बनवतो आमच्या घरी. गुळाचीच नेहमी बनवते मी, साखरची अजिबात नाही बनवत. छान लागते, टेस्टी लागते. नक्की कोणी जर खाल्ली नसेल गुळाची तर नक्की ट्राय करून पहा. आणि तोपर्यंत इकडं पुरण शिजते, तोपर्यंत आमटीचं पहिल्यांदाच मी बनवते असा मसाला कट्टाच्या आमटीसाठी. कांदा, लसण, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं घेतलेलं आहे आणि हे आता पुरणामध्ये टाकायचं आहे. जायफळ थोडंसं आणि इलायची आणि थोडंसं मीठ बारीक करून टाकते आहे. ह्याने खूप छान टेस्ट येते पुरणाला. खूप छान लागते पुरणपोळी ह्याने, जायफळ आणि इलायचीमुळे. आणि थोडंसं मीठ टाकल्यानंतर जास्त चव वाढते पुरणाची. तर हे टाकून घेतलेलं आहे मिक्स करून मी आता. आणि खूपच जास्त शिजली होती. हे पहा किती बारीक झाली आहे, तर वाटण याचीच गरज नाही असं वाटतंय थोडंसं. आणि इकडं आता मसाला भाजून घेते मी दुसरीकडं आमटीसाठी. आणि अशी आमटी मी पहिल्यांदाच बनवते, नाहीतर आम्ही साधीच बनवता. फक्त हे जी येळवणी आणि डाळ टाकून असा मसाला नाही वापरत आमच्या इकडं, पण मी पहिल्यांदा बनवते अशी. आणि खूप छान झाली होती. माझ्या मुलाला तर खूप आवडली. मग मुलगा नाही म्हणत होता, मम्मी वरण लई छान झालं होतं. मी म्हटलं वरण नव्हतं, ती आमटी होती.
लय छान झाली म्हणत होता तो. आणि त्या मुलांसाठी मी थोडंच तिखट वापरते, तिखटाचं प्रमाण जास्त नाही. तर हे पहा साधं सिंपल असं घरचा मसाला, काळा मसाला आणि कांदा मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे. छान असा परतून घेते मी हे मसाला. आणि ही येळवणी आहे. फक्त डाळ टाकलेली नाही, फक्त ती येळवणीच काढलेला आहे. कारण की डाळ भरपूर शिजली होती, त्यामुळे जास्त घट्ट निघालेलं आहे. आणि तेच टाकून घेते मी. जास्त घट्ट नाही आवडत आम्हाला, पातळच पाहिजे. कढीपत्ता टाकलेला आहे आता आणि घेते ते टाकून येळवण्याची. खूप छान लागते. आणि आम्ही प्रत्येक वेळेस मी तर पुरण घातलं ना आमटी जास्तच बनवते, दुसऱ्या दिवशी पण खायला यावी म्हणून. जास्त सर्वांनाच आवडते आमटी. नंतर पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि जास्त तेवढं डीपमध्ये नाही दाखवलेलं तुम्हाला. भजी पापड्या ते अगोदरच तळून घेतलेल्या होत्या. आणि आम्हाला पुरण घातलं ना भाकरी बनवायच लागतात. एक जण खात नाही आमच्या इथं, गोड खायचं नाही त्यांना, तर 2 भाकरी करून घेतल्या होत्या त्यांना. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा.